नमस्कार मित्रांनो, आपण जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन विषयक लाभ हे वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 118 ते 125च्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित केला. सदरील सूचना निर्गमित करूनही शासनाने दोन्ही बऱ्याचशा विभाग किंवा कार्यालय प्रमुखाकडून या सूचनांचे अद्यापही पालन केले जात नाही व परिणामी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती विषयक लाभाचे प्रदान विलंबाने केले जाते. निवृत्ती वेतनधारकांना लाभ विलंबाने प्रदान झाल्याने त्यांना आर्थिक मानसिक त्रास हा सहन करावा लागतो व त्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात. तसेच लोक आयुक्त न्यायालयीन प्रकरणे सुद्धा निर्माण होतात. यामध्ये शासनाचा व कार्यालयांचा बराच वेळ हा अपव्यय होतो. याबाबत वेळोवेळी विविध स्तरांवर जसे की आहरण व संवितरण अधिकारी किंवा कार्यालय प्रमुख किंवा जिल्हा कोषागाराधिकारी इत्यादी करिता निवृत्ती वेतन प्रकरणे हाताळण्यासंबंधी काय कारवाई करावी या अनुषंगाने शासन निर्णय, शासन आदेश, परिपत्रके किंवा नियमे इत्यादीद्वारे सूचना या निर्गमित केल्या जात असतात. तसं असूनही काही विभागांमध्ये दीर्घकाळ सेवानिवृत्ती प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे निवृत्ती वेतनाच्या प्रकरणे विहित वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी विविध स्तरांवरून करावयाच्या कार्यवाहीबाबत खालील प्रमाणे सूचना या देण्यात येत आहेत. त्यामध्ये नंबर 1 चा मुद्दा आहे ज्यामुळे सेवा पुस्तक अद्ययावत ठेवण्याबाबतची कारवाई. ज्यामध्ये प्रथम मुद्दा आहे 1.1. त्यामध्ये त्या कर्मचाऱ्याची प्रथम नियुक्ती झाल्यावर अधिकारी किंवा कर्मचारी यांचे सेवा पुस्तके तयार करणे. त्यानंतर 1.2 चा मुद्दा आहे सेवा पुस्तकामध्ये वेळोवेळी नोंदी घेणे व त्या अद्ययावत ठेवणे. 1.3 अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तक दाखवून त्यांची स्वाक्षरी घेणे. 1.4 दुय्यम सेवा पुस्तके तयार करणे, ती अद्ययावत करणे व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना ती देणे. त्यानंतरचा नंबर 2 चा मुद्दा आहे ज्यामध्ये वेतन निश्चिती पडताळणी बाबत करावयाची कारवाई. त्यातील आपण मुद्दा क्रमांक बघूया 2.1 ज्यामध्ये म्हटलं आहे की सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके पडताळणीसाठी वेतन पडताळणी पथकाकडे ती पाठवणे आवश्यक आहे. नंबर 2.2 चा वेतन पडताळणीसाठी प्रकरणे सादर करताना मृत आणि गंभीर आजारी प्रकरणांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच जे कर्मचारी तात्पुरते निवृत्ती वेतन घेत असतील अशा प्रकरणांना वेतन पडताळणीसाठी सादर करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्यामध्ये न्यायालयीन व विभागाची चौकशी प्रकरणेही वगळून. त्यानंतरचा मुद्दा आहे 2.3 ज्यामध्ये सेवा पुस्तके आक्षेपित झाल्यास अशी सेवा पुस्तके तातडीने त्रुटीची पूर्तता करून वेतन पडताळणी पथकाकडे पुन्हा ती सादर करणे. त्यानंतरचा मुद्दा आहे 2.4 वेतन पडताळणी पथकाकडे फेर सादर झालेल्या प्रकरणांचा निपटारा करणे. त्यानंतरचा मुद्दा आहे 2.5 सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची वेतन निश्चितीची पडताळणी करून लागू असल्यास वेतनिका प्रणालीमधून तसं प्रमाणपत्र हे निर्गमित करणं. त्यानंतरचा 3 नंबरचा मुद्दा आहे जो निवृत्ती वेतन प्रकरणे तयार करणे. त्यानंतरचा सब पॉइंट आहे 3.1 सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्ती प्रकरण तयार करण्याकरिता आवश्यक माहिती शासन निर्णयानुसार नमुना 1, नमुना अ, ब व 42 अ मध्ये ती प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांनी आवश्यक ते वरील सर्व नमुने भरणे व कागदपत्रे उपलब्ध करून कार्यालयात जमा करणे. त्यानंतरचा सबमुद्दा आहे 3.2 सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून सेवानिवृत्ती प्रकरण तयार करण्याकरिता आवश्यक माहिती शासन निर्णयानुसार बनवून ती नमुना अ, ब व 42 अ मध्ये प्राप्त करून घेणे आवश्यक ठरणार आहे. तसंच कुटुंबियांनी सुद्धा ते आवश्यक ते सर्व नमुने भरणे व कार्यालयाकडे कागदपत्र सादर करणे. त्यानंतरचा सबमुद्दा आहे 3.3 सेवानिवृत्ती प्रकरण महालेखापाल कार्यालयास पाठवण्यात आल्यानंतर महालेखापाल कार्यालयाने सदर प्रकरणी त्रुटी किंवा आक्षेप उपस्थित केल्यास अशा प्रकरणी प्राधान्याने कारवाई करणं. नंबर 4 चा मुद्दा आहे निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर करावयाची कार्यवाही. त्याच्यातला मुद्दा सब मुद्दा आहे 4.1
त्यामध्ये निवृत्ती वेतनधारकाचे सेवानिवृत्ती, कुटुंब निवृत्ती वेतन विषयक प्रकरण मंजूर झाल्याबाबतचे सूचनापत्र महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्याबाबत नमुना अ, नमुना ब, नामनिर्देशन नमुना 42 आणि त्यांना तात्पुरते निवृत्ती वेतन, तात्पुरते सेवानिवृत्ती उपदान, तात्पुरते कुटुंब निवृत्ती वेतन अदा केलेले असल्यास त्याबाबतचा तपशील जिल्हा कोषागार अधिकारी, कोषागार कार्यालय किंवा अधिदान व लेखा कार्यालय यांच्याकडे तो सादर करावा। त्यानंतर 4.2 चा नमुना आहे किंवा मुद्दा आहे। नमुना अ, जिल्हा कोषागार अधिकारी, कोषागार कार्यालय यांनी आहार व संवितरण अधिकारी यांच्या स्वाक्षरीची पडताळणी केलेला नमुना ब व नामनिर्देशन नमुना 42 ही 3 कागदपत्रे आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवा प्रणालीमध्ये ऑनलाईन अपलोड करावी व प्रचलित पद्धतीने ज्या कोषागारातून निवृत्ती वेतन घेणार आहेत त्या अधिदान व लेखा कार्यालय कोषागार कार्यालयास अग्रेषित करावी। नंतरचा मुद्दा आहे 4.3 निवृत्ती वेतनाचे प्रथम प्रदान, अंशराशीकरण प्रदान, उपदान प्रदान निवृत्ती वेतनधारकाच्या खात्यात जमा करण्याबाबतची कारवाई करणं आवश्यक आहे। अशा प्रकारे सर्व प्रकरणांचा सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी, कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा व अशी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेऊन ती त्वरित निकाली काढण्यात यावी। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार।